नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 2017मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र झालेल्या असलेल्या परंतु कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी एक आपण आनंदाची बातमी बघणार आहोत. म्हणजेच की आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आणण्यात आलेली आहे. ज्या योजनेच्या अंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ करणं आणि 2 लाख वरील कर्जासाठी OTS असेल किंवा नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान देणं असेल किंवा या बाबीचा लाभ दिला जात आहे. योजनेचा लाभ दिला जात असताना 1 एप्रिल 2019 पासूनचे कर्जमाफीच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे. परंतु पूर्वीच्या कर्जाचा काय होणार आहे असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पूर्वीची कर्ज सुद्धा या कर्जमाफीमध्ये विनाट केले जातील अशा प्रकारच्या माहिती देण्यात आलेली होती. परंतु एकंदरीत सध्याची स्थिती आहे की परंतु या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर 2017मध्ये जी कर्जमाफी झाली होती, ज्या कर्जमाफीमध्ये जवळपास 50,06,000 शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेलं होतं. त्यापैकी 44 लाख शेतकरी कर्जमाफी झालेली होती आणि जवळपास 6,56,000 शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिलेले होते. म्हणजेच की पात्र असताना देखील त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नव्हता. या कर्जमाफीचा लाभ मिळण्यापूर्वी म्हणजेच की राज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही आणण्यात आलेली होती, ज्यामध्ये थक बाकीदार शेतकऱ्यांना समावेश करण्यात आलेला नव्हता आणि याच कारणास्तव काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून अंमलबजावणीच्या विरोधात विशेष म्हणजे किंवा लाभ न मिळालेल्या संदर्भातील कोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि 2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बाजूने निकाल देऊन शासनाला या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले होते. आणि मार्च महिन्याच्या साधारणपणे 26 मार्च ते 28 मार्च दरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये जे काही पूर्व मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत, ज्यांच्यामध्ये सुद्धा 200 कोटी रुपयाच्या निधीची मागणी करण्यात आलेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 5,900 कोटीची आवश्यकता आहे. परंतु यांच्यापैकी आता हळूहळू आणि थोडा निधी तर उपलब्ध करून दिला जात आहे. उर्वरित असलेल्या शेतकरी आता या जी काही सुरू असलेली कर्जमाफी त्यांच्या अंतर्गत समाविष्ट करण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे. 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता. निधीच्या माध्यमातून 8 जिल्ह्यात शेतकऱ्यांनी जवळपास 66,756 शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. नागपूर जिल्ह्यातील 10,146 शेतकरी, वर्धा जिल्ह्यातील 11,816 शेतकरी, बुलढाणा जिल्ह्यातील 10,123 शेतकरी आणि धुळे नंदुरबार जिल्ह्यातील 4,060 शेतकरी, तर जालना जिल्ह्यातील 3,347 शेतकरी, नाशिक जिल्ह्यामधील 21,547 शेतकरी आणि धाराशिवमधील 2,590 शेतकरी, नांदेडमधील 3,127 शेतकरी नांदेड जिल्ह्यातील आहे. एकूण 66,756 शेतकऱ्यांना 464 कोटी 93 लाख रुपयाचा निधी हा वितरित केला जाणार असल्याची माहिती देखील समोर आलेली होती. आणि यापर्यंतची आता कर्जमाफी ही 1.5 लाखावरील OTS असेल, म्हणजेच की ही योजना राखून ती कर्जमाफी दिली जात असताना प्रक्रिया महिन्याभरापासून सुरू झालेली आहे. आणि 22 म्हणजेच की विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था देखील यांच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, ज्या बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल किंवा इंडिया ग्रामीण असेल किंवा बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या अधीन आहे की रेणापूर विविध कार्य सोसायटी असेल किंवा रेणापूर वर्सोली असेल विविध कार्यकारी सोसायटी, रायगड वडगाव कार्यकारी सोसायटी, रायगड सेंट्रल गोदावरी कृषक सहकारी संस्था, तर गंगापूर गोदाई युनियन, सिन्नर शुगर क्रेन प्रोड्युसर, माळशिर हिरोली सेवा संस्था, जुन्नर काळगंगा कृषक, तारडे पाटण आडगाव बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटी, छत्रपती संभाजीनगर सातारा कार्यकारी सोसायटी, छत्रपती संभाजीनगर निपाणा कार्यकारी सोसायटी, छत्रपती संभाजीनगर हर्सुल विविध कार्यकारी सोसायटी लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर पैठण कार्यकारी सोसायटी लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर युनियन कृषक सेवा आणि सहकारी संस्था पूर्णा जालना, काटनेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्था पूर्णा परभणी, माटेगाव विविध कार्यकारी संस्था पूर्णा परभणी, पिंपळगाव तर कार्यकारी संस्था परभणी, नरसापूर विविध कार्यकारी संस्था किंवा हिंगोली तरोडा विविध कार्यकारी संस्था, हिंगोली संगणापूर विविध कार्यकारी संस्था.
तर संस्थावाडी बुद्रुक नांदेड गंगलगाव विविध कार्यकारी संस्था असेल, चिखली तालुका विविध बुलढाणा, अशा प्रकारच्या 22 सहकारी संस्थांचा सुद्धा कर्जमाफीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि 200 कोटी रुपयाचा निधी सुद्धा या उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.